नमस्कार सर्वांना, माझ्या रेसिपीमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे। आज मी करते चकली भाजणी। दिवाळीच्या ज्या आपण पदार्थ बनवतो त्या पदार्थामध्ये चकली ही खास अशी असते आणि ती व्यवस्थित होणं ही आवश्यक असतं। आणि इथं मी चकलीचं जे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत आणि हे जे साहित्य मी घेते ते एकाच भांड्यानं आपण मोजून घेणार आहोत। तर इथं मी 2 वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला सुकत ठेवायचेत। आणि इथं मी 1 वाटी एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ ही स्वच्छ धुवून आपण सुकत ठेवणार आहोत आणि वरचेवर ह्याला आपण हलवून घेणार आहोत। आणि इथं मी जी मूग डाळ घेतलेली आहे ती अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे आणि तीही स्वच्छ धुवून आपण ही सुकत ठेवणार आहोत। आणि इथं मी जी उडीद डाळ आहे ती पाव वाटी घेतलेली आहे। जी आपण उडीद डाळ घालतो त्यामुळे आपल्या बनणाऱ्या चकलीला चिकटपणा असा येतो, यासाठी आपण यामध्ये उडीद डाळ घालतो। आणि हे माझं सगळं जे धान्य मी वाळत घातलं होतं ते छान असं सुकलेलं आहे आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे। आणि हे जे धान्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला छान असं कोरडं होईपर्यंत भाजायचे, जास्त लालही करायचं नाही आणि पण कडक तर झालं पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचे। आणि हे आपल्याला कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचे। आणि इथं तांदूळ जे आहेत ते आपण सतत हलवत राहायचेत। आणि आपण जी सर्व धान्य घेतलेले आहेत त्यामुळं आपली बनणारी जी चकली आहे ती रुचकर आणि स्वादिष्ट अशी चवीला लागते। आणि यासाठी आपण जे सर्व धान्य घेऊन जे आपण भाजणी तयार करतो ती भाजणी ही व्यवस्थित होणं एवढंच आवश्यक असतं। इथं माझे तांदूळ आहेत ते भाजून झालेले आहेत आणि आता मूग डाळ मी भाजत ठेवते। आणि मूग डाळ आणि उडीद डाळ जी आहे ते साईजला एकाच साईजची असते किंवा आकाराची असते, यासाठी मी एकदम दोन्ही डाळी एकत्र करून भाजते। मात्र यामध्येच आपण हरभरा डाळ ही भाजायला घालू शकत नाही, कारण हरभरा डाळ ही आकाराने थोडी मोठी असते। या दोन्ही डाळी साईजला एकसारख्या असतात म्हणून आपण ह्या एकत्र करून भाजून घेतोय आणि त्या सतत हलवत राहायचे। आणि कडक झाली की आपण हे बाजूला काढून घेणार आहोत। आणि इथं मी हरभऱ्याची जी डाळ आहे ती भाजायला घेते। डाळ ही आपल्याला चांगली कडक अशी भाजून घ्यायची आणि फक्त लालसर असा कलर येईपर्यंत भाजायची, जास्त तांबूस नाही करायची। आणि आपल्याला ती छान अशी भाजून घ्यायची आणि सतत त्यासाठी हलवत राहायचे। आणि इथं मी जे पोहे आहेत ते 1 वाटी घेतलेले आहेत। जेव्हा आपण भाजणी करतो त्यावेळेस जेव्हा आपण त्यामध्ये पोहे घालतो त्यावेळेस भाजणी जी आहे ती कुरकुरीत व्हायला मदत होते पोह्यामुळे, यासाठी आपण यामध्ये पोहे घालतोय आणि हे छान असे भाजून घ्यायचेत। ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। आणि आपण जेव्हा चकली बनवतो त्यावेळेस त्यामध्ये साबुदाण्याचाही समावेश केला तर आपली होणारी जी चकली आहे ती या साबुदाण्यामुळे कुरकुरीत होते। यासाठी इथं मी जो साबुदाणा घेतलेला आहे तो पाऊण वाटी इतका घेतलेला आहे आणि तो मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि इथं मी मसाले घालणार आहे। या मसाल्यामध्ये मी धणे आणि जिरे घालणार आहे। तर 3 चमचे इतके धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इतके जिरे घेतलेले आहेत आणि हे छान आपल्याला लालसर असे भाजून घ्यायचेत। आणि हे आपले भाजलेली जी भाजणी आहेत त्यामध्ये भाजलेले धणे आणि जिरे घालून आपल्याला हे छान हलवून घ्यायचे। आणि इथं आपली भाजणी ही तयार झालेली आहेत। आणि आपण ही जेव्हा गिरणीतून दळून आणतो त्यावेळेस आपल्याला ती थोडीशी जे आपण बनणारं पीठ आहे किंचित मोठं असं दळून आणायचं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। पुन्हा भेटूया छानशा रेसिपी।